केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगली येथे माध्यमांशी संवाद साधताना महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली। त्यांनी ठामपणे सांगितले की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही। यासोबतच त्यांनी अलमट्टी धरण, पूर नियोजन, मराठा आरक्षण आणि राज्यातील विकास कामांबाबतही सरकारची भूमिका स्पष्ट केली। नेमकं विखे पाटील यांनी काय म्हटलं? महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होणार नाही असं ते का म्हणाले? अलमट्टी धरण आणि पूर नियोजनाबाबत सरकारची तयारी काय आहे? मराठा आरक्षणावर सरकारची पुढची भूमिका काय असेल? आणि संजय राऊत यांच्या वक्तव्यावर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली? आजच्या व्हिडिओमध्ये या सर्व घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच। बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण। चला तर मग मुद्देसूद पाहूया। मुद्दा क्रमांक 1, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचा महाराष्ट्रावर परिणाम होणार का? केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर देशभरात त्याचे राजकीय पडसाद उमटत असले तरी महाराष्ट्रात त्याचा कोणताही परिणाम होणार नाही असा ठाम दावा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला। त्यांच्या मते हा विषय राष्ट्रीय पातळीवरील असला तरी राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये कोणताही बदल होणार नाही। त्यामुळे विरोधकांनी या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला फारसे महत्त्व राहणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले। मुद्दा क्रमांक 2, आता लक्ष विकास कामे आणि प्रशासनावर। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय चर्चा सुरू असल्या तरी राज्य सरकारचे प्राधान्य विकास कामे आणि जनतेच्या प्रश्नांवरच असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले। त्यांनी सांगितले की सरकारचे संपूर्ण लक्ष पूर नियोजन, सिंचन व्यवस्था, जलसंपदा प्रकल्प आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे आहे। त्यामुळे राष्ट्रीय राजकारणातील घडामोडींमुळे महाराष्ट्रातील विकास कामांवर कोणताही परिणाम होणार नाही असा संदेश त्यांनी दिला। मुद्दा क्रमांक 3, अलमट्टी धरण आणि पूर नियोजनाबाबत सरकारचा दावा। अलमट्टी धरणाच्या संदर्भात बोलताना विखे पाटील म्हणाले की मागील वर्षी पूर नियोजन यशस्वीपणे करण्यात आले होते। यंदाही आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रणांच्या मदतीने पूरस्थिती टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत। महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारमध्ये सातत्याने समन्वय सुरू असून महापुराचा धोका कमी करण्यासाठी दोन्ही राज्ये एकत्रितपणे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले। मुद्दा क्रमांक 4, मराठा आरक्षणावर सरकारची भूमिका। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना विखे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटची 100% अंमलबजावणी झाल्याचा दावा केला। मनोज जरांगे पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अनेक प्रश्नांवर तोडगा निघाला असून आता कोल्हापूर गॅझेटच्या संदर्भातही सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले। सरकार या विषयावर गंभीर असून आंदोलनाची तीव्रता पूर्वीपेक्षा कमी झाल्याचे त्यांनी नमूद केले। मुद्दा क्रमांक 5, संजय राऊतांवर थेट प्रतिक्रिया। शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना विखे पाटील यांनी अत्यंत थेट शब्दात उत्तर दिले। संजय राऊत हा विषय आता भूतकाळात गेला आहे, त्यांच्याबाबत बोलण्यासारखे काहीही उरले नाही असे म्हणत त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला। त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे। मुद्दा क्रमांक 6, जलसंपदा प्रकल्पांवर सरकारचा भर। सांगलीतील विविध पाटबंधारे प्रकल्पांची पाहणी केल्यानंतर विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या कामांचा आढावा घेतला। सिंचन क्षमता वाढवणे, पूर नियोजन अधिक प्रभावी करणे आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध प्रकल्पांवर सरकार वेगाने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जल व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। मुद्दा क्रमांक 7, पुढे काय घडू शकतं? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रीय राजकारणात पुढील घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत। मात्र महाराष्ट्रात सरकार विकास कामे, पूर नियोजन आणि मराठा आरक्षण
या विषयांवरच लक्ष केंद्रित ठेवणार असल्याचे विखे पाटील यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष या मुद्द्यावर पुढे कोणती भूमिका घेतात आणि राज्यातील राजकीय वातावरणावर त्याचा काय परिणाम होतो का, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा स्पष्ट दावा केला आहे. दुसरी, राज्य सरकारचे लक्ष सध्या पूरनियोजन, जलसंपदा प्रकल्प, सिंचन आणि विकास कामांवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तिसरी, मराठा आरक्षण, अलमट्टी धरण आणि राज्यातील प्रशासनिक प्रश्नांवर सरकार सक्रियपणे काम करत असल्याचा दावा त्यांनी केला असून विरोधकांच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आता तुम्हीच सांगा, तुमच्या मते धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणावर खरंच कोणताही परिणाम होणार नाही का? तसेच अलमट्टी धरण आणि मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका तुम्हाला कितपत समाधानकारक वाटते? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.